राज्यातील एस.टी बस स्थानकांवरील संपर्क व्यवस्था सुधारावी आणि प्रशासनानं दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुराज्य अभियानाच्या वतीनं सोलापुरात निवेदन देण्यात आलं। हे निवेदन सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना सादर करण्यात आलं। यावेळी उद्योजक किशोर पोकाळे, इन्कम टॅक्स कन्सल्टंट अर्चना जोशी आणि सुराज्य अभियानाचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते। राज्यातील अनेक एस.टी बस स्थानकांच्या सूचना फलकावर किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेले संपर्क क्रमांक बंद असणं किंवा संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद न मिळणं अशी समस्या प्रवाशांना वारंवार भेडसावत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे प्रवाशांना तात्काळ माहिती आणि मदत मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। नमस्कार। आज सुराज्य अभियानाच्या वतीनं एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपणापुढे घेऊन येत आहे की बऱ्याच वेळेला प्रवासी एस.टीनं प्रवास करत असताना किंवा त्या निमित्तानं विभाग नियंत्रक किंवा एस.टी स्टँडला फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बहुतेक वेळेला असं लक्षात येतं की ते फोन बंदच आहेत आणि चालूच असले तर उचलले जात नाही। या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2025मध्ये आम्ही माननीय मंत्री या संबंधित खात्याचे परिवहन आयुक्त आदी उच्च अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं। त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संबंधित एस.टी स्टँड विभाग नियंत्रकांना आम्ही पत्र दिलं। आज 3 महिने होऊन गेले तरी फारशी काही सुधारणा झालेली आम्हाला लक्षात नाही आली। त्यामुळं आज पुन्हा एकदा आम्ही आज पत्र दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या संबंधात प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतलेली आहे आणि या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की हे फोन तात्काळ सुरू करण्यात यावे। दुसरं, सोबत एक मोबाईल पण संपर्कासाठी द्यावा जेणेकरून संपर्क करणं सोयीस्कर होईल। त्यानंतर वेबसाईटवर जे संपर्काचे नंबर दिलेले आहेत ते अपडेट करावे आणि काही जर बदल करायची आवश्यकता असली तर ते तात्काळ बदल करावे। लोकांना कसं कळणार? त्यानंतर तरीसुद्धा फोन बंद असणं न उचलणं अशी जर निष्क्रियता लक्षात आली तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी। याच्या जोडीला दर 15 दिवसांनी जी डीप क्लिनिंग इन्स्पेक्शन होत असतं त्याच्यामध्ये हा एक पॉईंट वाढवावा की संपर्क यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही। वस्तुतः आम्ही मागणी केली होती की बसस्थानक स्वच्छ पण असलं पाहिजे। त्याच्या जोडीला संपर्क यंत्रणासुद्धा पारदर्शक आणि विश्वासार्ह असणं ही मूलभूत गरज आहे आणि जर अजून नजीकच्या काळात जर हे झालं नाही तर आम्हाला कायद्याच्या आधाराने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। त्यामुळे आम्ही आशा करतो की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना व्हावी। मी दत्तात्रय पिसे, सुराज्य अभियान। नमस्कार।